मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई येथील उच्च न्यायालयामध्ये सफाई कामगार या पदाच्या भरतीची जाहिरात आली आहे, त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, तसेच आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा. तर ही जाहिरात ओपन केली, याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्यासोबत शेअर करत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरता उमेदवाराची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणार असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आता यामध्ये जर बघितलं आपण टोटल 2 अर्ज इथं मागवण्यात येत आहेत आणि यामध्ये जर बघितलं पगार जर बघितला आपण 16,600 ते 52,400 प्लस अधिक महागाई भत्ता जो नियमानुसार आहे तो देण्यात येणार आहे. आता इथं काय सांगितलेलं आहे, निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड ई मध्ये नमूद केलेले आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादीसह आपल्याला 20 जानेवारी 2025 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर पोचतील अशाप्रमाणे पाठवायचे आहेत. यामध्ये जर बघितला पत्ता कसा देण्यात आला आहे बघा. आता माननीय प्रबंधक मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई, वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, PWD इमारत, फोर्ट मुंबई 400032 असा इथं पत्ता देण्यात आला आहे. या पत्त्यावर आपल्याला अर्ज पाठवायचे आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता स्पीड पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज पाठवू नयेत असा इथं आपल्याला सांगण्यात आले आहे. अर्ज करत असताना लिफाफ्यावर सफाई कामगार पदासाठी अर्ज असं लिहायचं आहे. तर मित्रांनो, इथं 2 जागा असल्या तरी सुद्धा जर आपण वेतन विचार केला तर 16,600 ते 52,400 प्लस आपल्याला यामध्ये सरकारी नियमानुसार महागाई भत्ता व इतर जे भत्ते असतात ते सुद्धा आपल्याला मिळणार आहेत. आता यामध्ये जर बघितलं आपण सदर प्रक्रियेदरम्यान घेतल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीसाठी उमेदवारास स्वखर्चाने हजर राहायचं आहे. तर जाहिरातमध्ये पात्रता काय देण्यात आली आहे बघूया. आता भारताचा नागरिक असावा उमेदवार, शैक्षणिक अर्हता उमेदवार किमान 7वी इयत्ता उत्तीर्ण असावा, उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. अनुभव जर विचारला तर उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असावा. वयोमर्यादा जर बघितली आपण इथं तर खुलामध्ये जर बघितलं ओपन कॅटेगरी करता जर बघितलं आपण तर 18 ते 38 वर्ष, मागासवर्गीय करता 18 ते 43 वर्ष, न्यायालयीन व शासकीय कर्मचाऱ्यांना 18 वर्ष पासून ॲप्लिकेशन करू शकणार आहेत. आता पात्र उमेदवाराकरता अटी, त्याचे चारित्र्य वर्तणूक चांगली असावी, तो करार करणे सक्षम असावा, त्याला किंवा तिला MPSC, UPSC किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने आयोजित केलेल्या परीक्षा निवडमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमची काढून टाकलेले नसावे. म्हणजे एकंदरीत कसं आहे, वर्तणूक किंवा जे उमेदवाराची हे आहे आपण त्याला ही म्हणू शकतो कॅरेक्टर जे आहे ते सर्टिफिकेट ते चांगलं असावं असं सांगण्यात आलेले आहे. अर्ज करण्याचे शुल्क, आता अर्ज कसा भरत असताना शुल्क किती करायचं आहे तर ह्यामध्ये 300 रुपये इथे शुल्क ठेवण्यात आलेलं आहे. तर हे शुल्क जे आहे बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड याच्या नावे काढलेला DD जो आहे तो पोस्टल ऑर्डरनं आपल्याला डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात सादर करायचा आहे. अर्ज शुल्क भरल्याशिवाय उमेदवाराचे जे अर्ज आहेत ते विचारात घेतले जाणार नाही. अर्ज हे नॉन रिफंडेबल असल्यामुळे आपण व्यवस्थित वाचून जाहिरात अर्ज करायचा आहे. अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूची शॉर्टलिस्ट प्रमाणे पात्र उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. आता पात्रता झाल्यानंतर पुढे चाचणी कशी असणार आहे, प्रात्यक्षिक परीक्षा किमान 15 गुण, शारीरिक क्षमता चाचणी 10 गुण, वैयक्तिक मुलाखत, निवड प्रक्रियेचे गुण हे 50 असे ठेवण्यात आलेले आहेत. आता इथे सर्व माहिती अशी आपल्याला देण्यात आली आहे, ते एकदा आपण पाहून घ्यायचे आहे. अर्जासोबत जर डॉक्युमेंट काय लागणार तर जन्मतारखेचा पुरावा, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, SSCचे बोर्ड प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेसाठी 7वी 10वी 12वीचे कोणत्याही मान्यता विद्यापीठाकडून आपलं जे पदवी घेतली असेल किंवा कोणतेही सर्टिफिकेट असेल तर ते आपल्याला लागणार आहे. तसेच कामाचा अनुभव असेल तर ते सर्टिफिकेट, जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले म्हणजे चारित्र्याचा दाखला, जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे. आणि या 2 प्रतिष्ठित व्यक्तीकडून आपल्या चारित्र्य कॅरेक्टर सर्टिफिकेटवर सही असणं आवश्यक आहे, प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे. आता अशी सर्व माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 300 रुपयाचा DD आहे तो आपल्याला पण पाठवायचा आहे. त्याचबरोबर उमेदवारांना ही सर्व माहिती ती देण्यात आलेली आहे ती एकदा आपण वाचून घ्यायची आहे. उमेदवारांना इतर सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण जर खाली गेलो तर खाली तर सर्व तो अर्जाचा नमुना सुद्धा देण्यात आला आहे. जसं की बघा इथं कसं दिले, मुंबई उच्च न्यायालय मूळ शाखा मुंबई असं देण्यात आलेले आहे. इथं अलीकडे काढलेले प्रमाण फोटो आपल्याला लावायचा आहे. सफाई कामगार पदाकरता अर्ज, उमेदवाराचे नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, राष्ट्रीयत्व, आदिवासी कोणता आहे, मोबाईल क्रमांक, ईमेल,
लिंग, धर्म, जात व प्रवर्ग, जन्मदिनांक अशी संपूर्ण माहिती इथं भरायचं आहे. सेमची लिंकची मी जी आपल्याला लिंक देत आहे, हा फॉर्म तुम्ही मोबाईलवरून सुद्धा डाउनलोड करून प्रिंट आणून भरू शकणार आहात. तर मित्रांनो, हा अर्जाची लिंक मी दिलेली आहे, ती आपल्यासोबत ठेवा. डाउनलोड करा आणि आपण दिलेली शैक्षणिक पात्रता धारण करत असाल, कामाचा अनुभव असेल, तर आपण यासाठी ॲप्लिकेशन करा. कारण बघितले तर केंद्र सरकारच्या अंतर्गत आपल्याला काम करायला मिळणार आहे. त्याचबरोबर वेतन श्रेणीसुद्धा इथं चांगली ठेवण्यात आली आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.